देवेंद्र फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का? मित्र हो, अजित पवार म्हणे शब्दांचे पक्के आणि कडक शिस्तीचे. चुकीचं काम करणाऱ्यांना ते सोडत नाहीत असं म्हणतात. चुकीचं काम करणाऱ्यांना टायर मध्ये घालायला कुणाला सांगतात? ते पोलिसांना सांगतात. म्हणजे ते म्हणतात की मी असो किंवा माझ्या जवळचा कितीही जवळचा असला तरी चुकीचं काम केलं की त्याला टायर मध्ये घाला. स्वतः मात्र पोलीस अधिकारी यांना धमकी देतात, दमदाटी करतात. ते कुरडूची घटना करमाळ्याच्या महिला IPS ऑफिसर अंजना कृष्णा यांना फोन करून अजित पवार यांनी धमकी दिली. हे प्रकरण महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये गाजतंय. वास्तविक पाहता बघा, या महिला DYSP अंजना कृष्णा या बेकायदेशीर काम करण्यासाठी त्या कुरडू गावामध्ये गेलेल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याचं ऐकून कसलीही माहिती न घेता, चौकशी न करता या कार्यकर्त्याची बाजू घेऊन कायदेशीर काम करू पाहणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना झापलं आणि मग हे प्रकरण पुढे भलतंच तापलं आणि शेवटी अजित पवार यांच्यावर शेकलं. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी जवळपास या माढा तालुक्यातल्या कुरडू गावच्या 20 जणांवर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. या एका घटनेची चर्चा देशभरातल्या मीडियाने केली. मित्रांनो, अजितदादांच्या या लाडक्या कार्यकर्त्याने म्हणजे बाबा जगतापने अजितदादा यांना फोन लावून तो फोन DYSPच्या हातात दिला. तेच जगताप आता मोठे चर्चेत आले. अहो, चक्क नशा करीत असल्यासारखा म्हणजे चिली मोडतानाचा त्यांचा एक व्हिडिओ गेल्या 2-4 दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. याच व्हिडिओनं आता मोठी खळबळ सुद्धा उडवून दिली. त्यामुळं अजितदादा यांची म्हणजे अर्थातच त्यांच्या कार्यकर्त्याची तर झाली पण अजितदादांची सुद्धा आता मोठी कोंडी झालेली आहे. तुम्ही पहा मित्रांनो हा व्हिडिओ. हा अजित पवारांचा जवळचा कार्यकर्ता, पदाधिकारी राष्ट्रवादीचा. या जगताप यांनी अजून तरी या व्हिडिओवर काही भाष्य केलं नाही, आपला खुलासा केलेला नाही, तो नाकारलेला नाही. पण उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांनी हा मुद्दा लावून धरलाय. कोळी यांनी तर थेट या बाबा जगताप याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. जगताप हा गुन्हेगार आहे, त्याच्यावर 302 सारखे गंभीर गुन्हे आहेत. तो चरस गांजा सेवन करतो. बाबा जगतापवर MPD अंतर्गत तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोळी यांनी केली. आणि मग सुषमा अंधारे तर काय हो, त्यांनी चक्क हा व्हिडिओच ट्विट करून सार्वजनिक केला. ह्या ट्विटच्या सोबत सुषमा अंधारे म्हणतात, दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच. याच्यासाठीच दादांनी IPS ऑफिसरला झापलं. दादांच्या आमदारानं थेट अधिकाऱ्यांची कागदपत्र तपासायला मागितली. अधिकारी कदाचित ती कागदपत्र सादर करेली हो, पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितलं तर दादाचं तर सोडूनच द्या, देवेंद्र फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का? किरीटचं तर वस्त्रहरण आधीच झालेलं आहे, अशा शब्दामध्ये सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना डिवचलं. जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनोन्महिने खेटे घालावे लागतात तरी सुद्धा हे सरकार भेटत नाही, तिथं अशा गांजा फुंकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे, अशी टीका सुद्धा सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर केली. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सुद्धा वेगाने फिरतोय, व्हायरल होतोय, लोक पाहतायत, चर्चा करतायत. कोणाकोणाच्या तर भोवाय उंचावतात तर कोणी डोळे विस्फारून पाहताय. त्यामुळं आधीच अडचणीत आलेल्या अजित पवारांची आता चांगलीच पंचायत झालेली दिसत आहे. म्हणजे बघा, आता
अजित पवार कडक शिस्तीचे काय, त्यांचे हे पदाधिकारी कसे शिस्तीचे आहेत असा सगळा व्हिडिओ पाहिल्यावर मित्रांनो तुमच्या मनात काय विचार येतो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.